काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे आपल्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे, आणि आयुष्यातील सगळ्यात मोठं यश म्हणजे आपल्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे. माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते, आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी होत नाही. म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते, मग ती नात्यातली असो, मैत्रीतली असो किंवा प्रेमातली असो. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे आपल्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे, आणि आयुष्यातील सगळ्यात मोठं यश म्हणजे आपल्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे. माणसाने कितीही प्रयत्न केला तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कोणाची साथ देत नाही. नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते. म्हणून अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या. जोपर्यंत सोबत आहात तोपर्यंत एकमेकांना समजून घेत चला. जर दूर झाले तर आठवणीशिवाय शेवटी काहीच उरत नाही. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते, याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो. आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात. बदल्याची आग समोरच्यापेक्षा आपल्याला जास्त हानी पोहोचवते. शेवटी आगीसोबत खेळण्यात शहाणपणा नाही. गुलाबाचे फूल तर प्रत्येकालाच आवडते, पण त्याच्या बाजूला असलेली पाने जी त्या फुलाची सुंदरता वाढवतात ती कोणालाच दिसत नाही. जे सुंदर आहे त्याच्यावर प्रेम करू नका, पण जे सुंदरता वाढवते त्यावर प्रेम करा. जीवनात ज्या व्यक्तीने आपल्याला पुढे जाण्याची चाल दिली त्याला कधीही कमी लेखू नका. तुमच्यापेक्षा जास्त कुवत असूनही तो फक्त तुमच्यासाठी मागे थांबलेला असतो याची जाणीव ठेवा. माणसाचा स्वभाव हा प्रामाणिक असावा, कारण ओळख जरी नावाने होत असली तरीही आठवण नेहमी माणसाच्या स्वभावाचीच होतो. गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते, पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो. गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते, परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्षे जगतो. तसे चांगले विचार आणि चांगली माणसे समजण्यासाठी खूप उशीर लागतो, पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाही, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूत होऊ शकत नाही. पहिल्यांदा मन जिंकणे जास्त महत्वाचे, रण मग आपोआप जिंकले जाते. नवरा बायकोचे नातं हे करंजीसारखं असावं, गोड आणि खुसखुसीत. नवरा म्हणजे करंजीचं वरचं आवरण आणि बायको म्हणजे आतील गोड सारण. सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत, यावर येतील आणि जातीलही. जर ते आलेच नाही तर आपल्याला अनुभव कुठून येणार. जीवन खुश राहून जगायला शिका, कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर आपलं मौल्यवान जीवन सुद्धा कणाकणानं कमी होत जात असतं. राग सर्वात नीच भावना, ती तुमच्या प्रतिभाशक्तीला डागाळते आणि तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडते. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कुणी व्यक्ती असते तिच्याशी बोलल्याशिवाय दिवस चांगले जात नाही. लोकांच्या सवयी पण अजब आहेत. चांगल्या आठवणी पेनड्राईव्ह मध्ये आणि वाईट आठवणी मनात ठेवतात. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. ज्यांना आपल्या असणे किंवा नसण्याचा काही फरक पडत नाही त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या तरी काय फरक पडणार आहे. खूप वाईट वाटतं जेव्हा कोणीतरी आपल्याला इग्नोर करतंय हे आपल्याला कळत असून सुद्धा आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. जी माणसं रागवतात ती नेहमी खरी असतात, कारण खोटारड्यांना मी नेहमी हसताना पाहिले आहे.
घराचा कोपरा शोधला कुणास ठाऊक आई वडील स्वतःची दुःख कुठे लपवून ठेवतात. खूप माणसांची स्वप्ने एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे. माणसं काल बोलत होती, आज बोलत आहेत आणि उद्याही बोलणार आहेत. आपण ठरवायला हवं की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं. स्वतःवर विश्वास असला की आपल्याला कोणत्याच गोष्टीचा फरक नाही पडत. संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाची जागा, सुखाचे साधन ही वयानुरूप कालानुसार निरनिराळ्या असतात आणि प्रत्येक जण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पाळतोही. पण संसार टिकतो तो कसा, तर दुःख जेव्हा सगळ्याचे एकच होतं तेव्हा घर उभं राहतं.